दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान असलेल्या मातवण पेंडूर गावातील श्रीदेव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी उत्साहात साजरा झाला. या जत्रोत्सवावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. संध्याकाळच्या वेळी येथील चाळ्यांना दिले जाणारे कोंबड्यांचे बळी हे या जत्रोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. देवाच्या तरंगकाठीचं आगमन झाल्यानंतर येथील मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. यावेळी नेमके कुठले कुठले धार्मिक कार्यक्रम होतात याचा घेतलेला हा खास आढावा. जत्रोत्सवा दिवशी मातवणमधील सातेरी मंदिरातून देवतांचे तरंगकाठीसह घोडेमुखाच्या मंदिराकडे प्रस्थान होते. त्यानंतर वाटेतील विविध देवस्थानांना भेट देत ही तरंगकाठी घोडेमुखाच्या मंदिराकडे पोहोचते. देवतांच्या तरंगकाठीचं आगमन झाल्यानंतर काही वेळातच येथील मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. देवतांच्या तरंगकाठीची पूजा तसेच घोडेमुखाची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य गोड भाताच्या स्वरूपात असतो. इथे कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा असली तरी कोंबडा हा येथील देव घोडेमुखाच्या अधीन असलेल्या चाळ्यांना दिला जातो, देवाला नाही. देव घोडेमुख हा शिवस्वरूप मार्तंड भैरव असं रूप असून त्याला शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो. पूजा करून नैवेद्य दाखवल्यानंतर देवाचं गाऱ्हाणं केलं जातं. गाऱ्हाणं झाल्यानंतर काही वेळात मानाच्या नारळ आणि कोंबड्याचा बळी दिला जातो. त्यानंतर इतर ठिकाणी कोंबडे कापण्यास सुरुवात होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर तरंगकाठी सहदेवता खाली उतरतात. त्यानंतर मंदिर परिसरामध्ये कोणीही थांबत नाही.